मित्रांनो, मी श्रावणी. तर वि. स. खांडेकर यांनी लिहिलेल्या अमृतवेल या कादंबरीचे 1 ते 67 भाग मी आमच्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आता त्या पुढचाच म्हणजे 68 हा भाग मी या व्हिडिओत कव्हर करणार आहे. सो स्टे ट्यून विथ मी. भाग 68. भरताची गोष्ट संपली. पेंगुळलेली मधुरा झोपी गेली. मात्र गोष्ट ऐकताना त्या चिमुरडीने सहज विचारलेले प्रश्न नंदाच्या मनात पिंगा घालीत राहिले. 14 वर्षे पादुकांची पूजा करताना भरताला कंटाळा कसा आला नाही? तो राजा झाला नाही हे त्याच्या बायकोला कसं आवडलं? परत आल्यावर रामानं भरताला काय दिलं? 14 वर्षांनी मी केवढी होईन मावशी? तू केवढी होशील? 1 ना 2 अनेक स्वैर प्रश्न. मधुरेची किलबिल बंद होताच नंदाला मोकळे मोकळे वाटले. सकाळपासून निवांतपणे विचार करायला तिला वेळच मिळाला नव्हता. आता तिला पहिल्यांदा आठवला तो संध्याकाळचा प्रसंग. मधुरेला घेऊन बापूंच्या घरी गेली होती ती. दोघीही सावित्रीबाईंच्या खाटेवर बसल्या. त्यांच्या पायांवरून हात फिरवीत नंदाने विचारले, कशी आहे तब्येत? मंद स्मित करीत सावित्रीबाई उत्तरल्या, छान. लगेच मधुरेने नंदाला प्रश्न केला, या तुझी आई? नंदाने होकारार्थी मान हलवली. सावित्रीबाईंचे लक्ष मधुरेवर खिळून राहिलेले पाहून नंदा तिला म्हणाली, आजींना नमस्कार कर बाळ. मधुरा उठली. तिने वाकून नमस्कार केला. सावित्रीबाईंच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. नंदाने विचारले, आई कशी आहे नात? मंद स्मित करीत सावित्रीबाई उद्गारल्या, छान. मात्र आता त्यांची नजर नंदाच्या गळ्याकडे लागली होती. मधुरा ही तिची मुलगी आहे असा त्यांचा समज झाला असावा. मुलगी तर समोर दिसते पण गळ्यात मंगळसूत्र नाही. या गोष्टींचा मेळ त्यांच्या मनाला घालता येत नव्हता. त्या नुसत्या तिच्या ओक्या गळ्याकडे पाहत राहिल्या. या आठवणीने नंदाला क्षणभर गुदगुल्या झाल्या, पण लगेच तिला गुदमरल्यासारखे वाटू लागले. देवदत्ताशी युक्तिवाद करणारी संध्याकाळची पंडिता जणू पडद्याआड गेली. तिची जागा बाहुली कुशीत घेऊन झोपणाऱ्या लहानग्या नंदाने घेतली. हा हा म्हणता बाहुलीची मधुरा झाली. छोट्या नंदाची मोठी नंदा झाली. आपल्या जीवनाविषयी ती विचार करू लागली. अनामिक हुरहुरीने तिचे मन भरून गेले. ती उठली. बाहेर बागेत आली. बाहेरच्या गार वाऱ्याने तिला फार बरे वाटले. तिने वर पाहिले. आकाशात नक्षत्रांची मोती सर्वत्र विखुरली होती. पश्चिमेकडे शुक्र लखलखत होता, मोत्यांच्या तबकात मध्येच उठून दिसणाऱ्या हिऱ्यासारखा. वायुलहरींवरून गोड सूर रुंजूनत येऊ लागले. देवदत्ताच्या बंगल्याकडून ते येत होते. ती थोडी पुढे गेली. सतारीचे बोल होते ते. नंदा आनंदली. देवदत्ताचे मन उल्हासित झाल्याचे लक्षण होते ते. ती एकाग्र चित्ताने ऐकू लागली. त्या मधुर जाळीदार सुरांच्या बुरख्या आड लपलेले शब्द सुद्धा सुंदर असावेत. हळूहळू फलकावर चित्राकृती निर्माण व्हावी तसे त्या सुरांनी तिच्या मनात शब्दरूप धारण केले. मोगरा फुलला, मोगरा फुलला. अशाच सुंदर सुंदर ऑडिओ बुकसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून विथ मी. ऐकत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.